पोटावरची चरबी आणि वजन कमी करायचे असेल तर जेवणाचे हे नियम नेहमी लक्षात ठेवा. नंबर 1, भूक लागल्यावरच जेवावे. भूक लागली नसताना जर तुम्ही जेवण केले तर ते अन्न नीट पचणार नाही आणि अनावश्यक जास्त कॅलरीचा इंटेक झाला तर तिथे तुमचे पोटही वाढणार आणि वजनही वाढणार. नंबर 2, अन्न हळूहळू चावून खा. त्यामुळे तोंडातील सलायवा प्रॉपर अन्नामध्ये मिक्स होणार आहे, पचन सुधारणार आहे, पोट लवकर भरले जाणार आहे आणि त्यामुळे अन्न कमी प्रमाणामध्ये खाल्ले जाणार आहे. तुमचे वजनही कंट्रोल राहील आणि चरबीही कमी होईल. नंबर 3, अर्धे पोट अन्न, 1/4 पाणी आणि 1/4 पोट रिकामे ठेवायचे आहे. त्यामुळे तुमचे अन्न चांगले प्रमाणामध्ये घुसळले जाणार आहे आणि अनावश्यक एक्स्ट्रा कॅलरीचा इंटेक ही टाळला जाणार आहे. नंबर 4, गरम आणि ताजे अन्न खा. शिळे अन्न अजिबात खायचे नाही. त्यामुळे अग्निमांद्य होणार आहे, मेटाबॉलिझम स्लो होणार आहे आणि त्यामुळे चरबीचे प्रमाण वाढणार आहे. नंबर 5, जेवणानंतर लगेच झोपू नका. थोडीशी शतपावली करा. तुमचे शरीर नेहमी ऍक्टिव्ह ठेवा. जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी 2 तासाचे अंतर ठेवा. नंबर 6, पहिले अन्न पचल्यानंतरच दुसरे अन्न खा. आपले शरीर अनावश्यक जास्त कॅलरीचे रूपांतर फॅट मध्ये करत असते, त्यामुळे आपले वजनही वाढेल आणि पोटही वाढेल. नंबर 7, ठराविक वेळेलाच अन्न खायचे आहे. सकाळचा ब्रेकफास्ट पोट भरून खायचा आहे आणि रात्रीचे जेवण एकदम हलके ठेवायचे आहे. वरील प्रमाणे अन्नाचे सेवन केल्यास तुमचे वजन आणि पोट नेहमी नियंत्रित राहू शकते. तुम्हाला याबद्दल काहीही शंका असल्यास कमेंटमध्ये तुम्ही अन्न असा मेसेज करा. मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.